दरम्यान अल्पवयीन मुलीवरती ऍसिड हल्ल्यानं सध्या खळबळ उडाली। संगमनेर तालुक्यातील वडगाव पान इथली ही घटना आहे। मुला-मुलींना शाळेत पाठवावं की नाही असा संतप्त सवाल पालक उपस्थित करतायत। ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या पालकांना हा प्रश्न पडलाय। या हल्ल्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी सुद्धा आरोपी अजूनही मोकाट आहेत। ग्रामस्थ आता या संदर्भामध्ये आंदोलन सुद्धा करणार आहेत। या घटनेसंदर्भात वडगाव पान येथील ग्रामस्थांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असलेल्या वडगाव पान येथील एका अल्पवयीन 11 वर्षाच्या चिमुकलीवरती काल ऍसिड हल्ला झाला आणि त्या घटनेने संपूर्ण राज्यभरातील जे आहेत वातावरण आता तापायला सुरुवात झालेली आहे। एका मुलीवरती जो हा हल्ला झाला आहे त्या घटनेचा पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पडत असताना आज वडगाव पान या ठिकाणी जे आहेत या ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको करण्यात येत आहे। काय नेमकी भावना आहेत या घटनेनंतर, काय पडसाद आहेत, काय आपण जाणून घेणार आहोत। काय वाटतं की या घटनेनंतर कशा बघताय या घटनेकडे आपण? पहिले प्रथमतः या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो की जे आता मुली सुरक्षित नाही राहिलेल्या। ग्रामीण भागातल्या मुली साधारण 2-3 किलोमीटर पायी चालत येत असतात, तर त्या शाळेत येतील कशा असा मोठा प्रश्न आहे। आणि परवा एक प्रशासनाला विनंती आमची, प्रशासन अजून पण निष्ठुर झालेलं आहे। 100% सर मुली आणि महिला सुरक्षित नाहीयेत, पण आमचं एक म्हणणं आहे शाळा प्रशासन प्लस पोलीस डिपार्टमेंटनी जी चौकी ठेवलेली तिथे ती शाळेसमोर असावी की शाळेच्या बाजू ती चालू करावी, जेणेकरून या तुकार मुलं म्हणा किंवा काय जो काही अन्य समाज विघातक ज्या गोष्टींना कंट्रोल करता येईल त्या हिशोबाने मुलं आणि मुली सुरक्षित असतील। की या ग्रामीण भागातील या मुली शिकल्या पाहिजेत, पुढे गेल्या पाहिजेत असा एक नारा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये झालेला आहे। परंतु असं कुठेही आढळून येत नाही। मुली सुरक्षित राहिल्या पाहिजेत यासाठी या शासनाने कठोर पावलं उचलावीत अशी आमची या प्रशासनाला आणि शासनाला या ठिकाणी आमची विनंती आहे। या ठिकाणी वडगाव पान येथील त्या 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती जो ऍसिड हल्ला झाला आज त्याच्या निषेधार्थ काही वेळात या ठिकाणी जे आहेत रास्ता रोको आंदोलन आता सुरू होणार आहे। मात्र या ठिकाणी आता महिला मुली सुरक्षित नाही आहेत आणि त्याच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कुठेतरी ठोस पावले उचलली पाहिजे अशी भावना या ठिकाणी नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता संगमनेर, अहिल्यानगर। दरम्यान ऍसिड हल्ल्यासंदर्भामध्ये वेगवेगळ्या कायद्याची आवश्यकता आहे। आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे असंही सांगितलं जात आहे। दामिनीची फिरती पथकं सुद्धा शहरातील विविध असणं गरजेचं आहे। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी प्रतिक्रिया दिली। अशा प्रकारच्या हल्ल्यांच्या मध्ये वेगळा शक्ती कायद्यासारखा राज्यस्तरीय कायदा असावा अशा प्रकारचं भूमिका आम्ही सभागृहामध्ये महिलांच्या ठरावावरती मांडलेली होती। कारण शक्ती कायद्याच्या केंद्राचा BNS मध्ये म्हणजे भारतीय न्याय संहितेत जरी समावेश झाला असला तरी सुद्धा ऍसिड टाकणं आणि सायबर क्राईम्स याच्यासाठी महाराष्ट्राचा वेगळा कायदा असणं गरजेचं आहे। लवकरात लवकर आरोपी पकडला जावा अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि अर्थातच पोलीस त्यासाठी प्रयत्न करत आहेत।